नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 26 जुलै 2026 वार रविवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. यश एका दिवसात मिळत नाही, परंतु एक दिवस नक्की येतो जेव्हा तुमची सातत्यपूर्ण मेहनत तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. आजचा सुविचार माल बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावतीतील 23 जुलै रोजी घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाच्या तपासात आता मोठी प्रगती झाली आहे. अपघातात वापरण्यात आलेल्या अल्टो कारच्या नोंदणीकृत मालकाचे नाव पोलिसांसमोर आले असले तरी प्रत्यक्ष अपघाताच्या वेळी वाहन कोण चालवत होते याचा तपास अद्याप सुरू आहे. जबाब, ब्लड टेस्ट, सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आता चालकाची ओळख निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 23 जुलैच्या रात्री अमरावतीतील MIDC कार्यालयासमोरील रस्त्यावर झालेल्या अपघाताच्या तपासात पोलिसांना महत्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. या प्रकरणात काही संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांचे जबाब नोंदविण्यात आले असून त्यांची वैद्यकीय तपासणी आणि रक्त चाचणी देखील करण्यात आली आहे. तपासादरम्यान अपघाताशी संबंधित पांढऱ्या रंगाच्या अल्टो कार K10 MH 27 DL 7244 ची नोंदणी श्रद्धा हरीश राठी यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहेत. मात्र पोलिसांनी स्पष्ट केले आहे की वाहनाची मालकी आणि अपघाताच्या वेळी वाहन चालवणारी व्यक्ती एकच असेलच असे नाही. त्यामुळे अपघाताच्या वेळी स्टेअरिंगवर नेमके कोण होते याचा सखोल तपास सुरू असून सर्व पुरावे तपासले जात आहेत. या प्रकरणात संबंधितांचे जबाब, रक्त चाचणी अहवाल, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, वाहनाची फॉरेन्सिक तपासणी आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. मूळ FIR नुसार 23 जुलै रोजी रात्री 11:30च्या सुमारास भरधाव अल्टो कारने दुचाकीला मागून धडक दिली होती. या अपघातात शुभम अशोकराव खंडारे आणि त्यांचे वडील अशोकराव खंडारे जखमी झालेत. फिर्यादीच्या तक्रारीनुसार धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळी न थांबता वाहनासह पसार झाला. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी मोटार वाहन अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे FIR मध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव नसून केवळ संबंधित कारचा चालक अशीच नोंद करण्यात आली आहे. आता पोलिसांचा तपास अंतिम टप्प्यात असून प्रत्यक्ष चालकाची ओळख पुराव्यांच्या आधारेच निश्चित केली जाणार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही व्यक्तीला आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. पोलिसांच्या अंतिम तपास अहवालानंतरच प्रत्यक्ष चालकाची ओळख आणि पुढील कायदेशीर कारवाई स्पष्ट होणार आहे. अमरावतीतील बडनेरा परिसरात घरफोडी करणाऱ्या विधी संघर्षित बालकाला पोलिसांनी अवघ्या काही दिवसात ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. चोरीला गेलेले तब्बल 64,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून बडनेरा पोलिसांच्या DB पथकाने ही कामगिरी केली आहे. 22 जुलै रोजी पंचशील नगर येथील एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते. घर मालक रेल्वेत खाद्यपदार्थ विक्रीसाठी गेल्यानंतर ही चोरी झाली होती. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे DB पथकाने विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे कानातले, पेंडॉल, डोरले, नाकातील बेसर, चांदीचे ब्रेसलेट, तोरड्या आणि इतर दागिन्यांसह एकूण 64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहेत. बडनेरा पोलिसांच्या तप्तर तपासामुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात यश आले आहे. देशभरात 26 दिवस विद्यार्थी आंदोलन, संसदेत सलग गदारोळ आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाला नवा चेहरा मिळाला आहे.
प्रल्हाद जोशी यांनी पदभार स्वीकारताच मोठे संकेत दिले आहेत. आता देशाच्या परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल होणार का? पाहूया हा विशेष रिपोर्ट. देशभरात नीट पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचा संताप उसळला होता. तब्बल 26 दिवस आंदोलन सुरू राहिले तर संसदेतही या मुद्द्यावर जोरदार गदारोळ झाला. त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. आता शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर रविवारी सुट्टीच्या दिवशीही त्यांनी मंत्रालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार भविष्यात परीक्षा संगणक आधारित करण्याचा आणि 2 टप्प्यात परीक्षा घेण्याचा पर्याय विचाराधीन आहेत. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. आता विद्यार्थ्यांसमोर एकच प्रश्न आहे, परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. माननीय प्रधानमंत्री जी ने पूरा विश्वास रख के मुझे ये जिम्मेदारी सौंपा है. मैं कल कर्नाटक में था, रात को इधर पहुंच के मैं आज सुबह इधर आके चार्ज लिया हूँ, कार्यभार संभाला हूँ. पूरा डिटेल्स जो भी इधर अभी हमको देखना है, निर्णय लेना है, इस सब के बारे में इंफॉर्मेशन लेने का और पूरा मिनिस्ट्री समझने का कोशिश मैंने किया हूँ. लगभग 11 बजे से अभी 3 बज रहे, 3 बजे तक हम कंटिन्यूसली मीटिंग किया है. मुझे विषय नया है, पूरा समझने के बाद डिटेल में आपसे बात करूंगा. मैंने आज चार्ज भी लिया हूं और सीनियर ऑफिसर्स पे डिटेल में बातचीत करने का कोशिश किया हूं. एक बहुत बड़ी डिपार्टमेंट है, इसलिए पूरा समझ कर मैं आपके साथ बात करूँगा. परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवणे हेच नव्या शिक्षण मंत्र्यालयासमोरचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. आगामी निर्णय देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची दिशा ठरवतील. अमरावती, जिथे 60 वर्षांपासून अंध विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरवणारी एक महत्वाची संस्था म्हणजेच डॉक्टर नरेंद्र भिवापूर अंध विद्यालय व आश्रित अंध कर्मशाळा आपल्या 60 वर्षाच्या यशस्वी प्रवासाचा हीरक महोत्सव अत्यंत दिमाखात साजरा करीत आहेत. एकाच नजरेत पाहूया या नेत्रदीपक सोहळ्याचा हा विशेष वृत्तांत. अमरावतीच्या द ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन संचालित या संस्थेला 60 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 25 जुलै रोजी संस्था प्रांगणातील विद्यावती श्रीवास्तव सदन येथे हीरक महोत्सवी सोहळा उत्साहात पार पडला. या भव्य सोहळ्याचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध उद्योजक श्री सुधीर सेठ भिवापूरकर यांनी भूषवलेत, तर पद्मश्री जनार्दनजी बोथे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झालेत. यावेळी प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाच्या श्रीमती सरिता बोबडे यांनी या संस्थेचा उल्लेख दिव्यांग संस्थांसाठी खरा दीपस्तंभ असा केलाय. विशेष अतिथी श्री गोपाल ब्रिजमोहनजी मुंदडा आणि श्री अमर बालकृष्ण यांच्या उपस्थितीत हा सोहळा आणखी रंगतदार झाला. या प्रसंगी श्री सुधीर सेठ भिवापूरकर यांना गुरु नानक सेवा ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासाकरिता 2 लाख रुपयांची भरघोस देणगी श्री प्रकाश सेठ अग्रवाल यांच्या हस्ते प्रदान केली. संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीणजी मालपाणी यांनी 60 वर्षाच्या संघर्षाचा व प्रगतीचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला. यानंतर अंध विद्यार्थ्यांच्या सुरेल कलागुणांनी आणि आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकलीत. आषाढी एकादशीच्या औचित्याने सर्व पाहुण्यांनी व विद्यार्थ्यांनी फराळाचा आस्वाद घेत या सोहळ्याची सांगता केली. दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणारी ही 60 वर्षाची तपस्या खरोखरच अमरावतीकरिता भूषणावह आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. टिटंबा येथील आश्रमशाळेत 70हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मेळघाटातील धारणी तालुक्यातील टिटंबा येथील शासकीय निवासी आश्रमशाळेत शनिवारी रात्री जेवणानंतर अचानक अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडू लागली. विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि चक्कर येत असल्याची माहिती मिळताच मुख्याध्यापकांनी प्रशासनाला तात्काळ कळविलेत. यानंतर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. अनेक रुग्णवाहिका पाठवून सर्व विद्यार्थ्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही त्यांच्याकरिता आश्रमशाळेतच स्वतंत्र वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने जेवण आणि पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले असून विषबाधेचे नेमके कारण तपासले जात आहे. मात्र हा केवळ एक अपघात नसून सरकारी आश्रमशाळांमधील भोजन व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना ठरत आहे. राज्यात यापूर्वीही आश्रमशाळांमध्ये अन्नातून विषबाधेच्या घटना घडल्या आहेत. तरीही भोजनाची गुणवत्ता, स्वयंपाकगृहांची स्वच्छता आणि अन्नाची नियमित तपासणी याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे ही घटना घडलेल्या दिवशीच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे या धारणी दौऱ्यावर होत्या. त्यामुळे प्रशासनाच्या देखरेखीवरही प्रश्न उपस्थित होत आहे. पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळांच्या भोजन व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करण्याची मागणी जोर धरत आहे. धारणीतील टिटंबा आश्रमशाळेतील या गंभीर घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विषबाधेचे नेमके कारण काय, दोषी कोण आणि त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यातील टिटंबा येथील शासकीय निवास आश्रमशाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. रात्रीचे जेवण केल्यानंतर तब्बल 70हून अधिक विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, मळमळ आणि चक्कर येऊ लागली. प्रशासनाने तातडीने सर्व विद्यार्थ्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केलेत. सुदैवाने सर्व विद्यार्थी आता धोक्याबाहेर आहेत. मात्र या घटनेमुळे सरकारी आश्रमशाळांमधील भोजन व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ते कसं खातीन काय? तुला काही लाज वाटते, शरम वाटते? आराम करा म्हणजे ते खराब आहे म्हणून फेकून देऊ राहिला. हा कशाचा बच्चा म्हणते फेकू नका. अरे ते खाणंच खायच्या उपयोगाचं नाही तर ते कधी हे करतील. धारणी तालुक्यातील टिटंबा येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची अचानक प्रकृती बिघडू लागल्याने एकच गोंधळ उडाला. 70हून अधिक विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार बलवंत वानखडे यांनी आश्रमशाळेला धाव घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली तसेच प्रशासन आणि व्यवस्थापनाकडनं संपूर्ण घटनेची माहिती घेतली. आश्रमशाळेच्या व्यवस्थापनावर संताप व्यक्त करत खासदार बलवंत वानखडे यांनी थेट सवाल केला. मुलांना खराब अन्न देता का? मुलांना मारायचं आहे का? यावेळी तहसीलदारही घटनास्थळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. जी सर खाने नहीं होता वो मैंने फेको मत बुलाओ. ते कसं खातीन काय? तुला काही लाज वाटते, शरम वाटते? फेकू नका म्हणते त्याला. ते तिकडे बाहेर नेऊन फेकून देतात. अरे ते खाणंच खायच्या उपयोगाचं नाही तर ते कधी हे करतील. छोटे छोटे बच्चे को मैं नाम बताता हर एक बच्चे को. ते खराब तहसीलदार साहेब ते पोरं म्हणजे ते खराब आहे म्हणून फेकून देऊ राहिला. फेकू नका. मारून टाक माणसं हे लेकरं हे. विद्यार्थ्यांना विषबाधा नेमकी कशामुळे झाली याचा शोध घेण्याकरिता प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली असून अन्नाचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी पालक आणि नागरिकांकडून केली जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रत्येक वेळी अशाच घटना घडल्यानंतर चौकशीचे आदेश देऊन प्रकरण संपवले जाते. हा प्रश्न कायम आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड स्वीकारली जाऊ शकत नाही. आता चौकशीचा अहवाल काय सांगतो आणि दोषींवर प्रत्यक्ष कारवाई होते का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात पथरोड पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत तब्बल 11 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 4 मोटरसायकली, 1 चारचाकी वाहन, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा तब्बल 11,00,000
71,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नेमकी ही कारवाई कशी झाली आहे बघूया सविस्तर रिपोर्टमधनं. अमरावती जिल्ह्यातील पथरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदी गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की शिंदी येथील एका घरात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू आहे. माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने पंचांच्या उपस्थित घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईत एकूण 11 जण जुगार खेळताना आढळून आलेत. सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. छाप्यात 4 मोटरसायकली, 1 चारचाकी वाहन, 5 मोबाईल फोन, रोख 25,800 रुपये आणि 52 ताश पत्ते असा एकूण 11,71,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील हुड यांच्या मार्गदर्शनाखाली पथरोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अभय चौथणकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. यावेळी पथरोड पोलिसांनी नागरिकांना आवाहन करत आपल्या परिसरात अवैध धंदे, जुगार, मटका किंवा सोशल मीडियावर शस्त्रांसह दहशत निर्माण करणारे व्हिडिओ आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहेत. अवैध धंद्यांविरोधात पथरोड पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात असून अशा कारवायांमुळे गुन्हेगारींवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणातील पुढील तपास पथरोड पोलीस करीत आहेत. अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू तस्करांवर मोठा दणका दिला आहे. दर्यापूर तालुक्यातील बनोसा येथे टाकलेल्या धाडीत तब्बल 27 पेट्या देशी आणि विदेशी दारूसह 1,60,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अवैध दारू विरोधात मोठी कारवाई केली आहे. दर्यापूर रंजनगाव सुर्जी परिसरात पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बनोसा येथील एका गोडाऊनवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत 17 पेट्या देशी दारू आणि 10 पेट्या विदेशी दारू असा एकूण 27 पेट्यांचा साठा जप्त करण्यात आलाय. जप्त मुद्देमालाची किंमत एकूण 60,435 रुपये इतकी आहे. या प्रकरणात प्रणय बिहाडे, संतोष बर्डे आणि आकाश कपिले यांना ताब्यात घेण्यात आले असून नितीन बिहाडे हा आरोपी फरार आहे. तर पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत. अवैध दारू व्यवसायाविरोधातील ही कारवाई मोठा धक्का मानली जात असून अशा प्रकारच्या कारवाया पुढे सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांची प्रलंबित महसुली कामे, शेतकऱ्यांचे प्रश्न, विविध शासकीय दाखले आणि अनेक योजनांचा लाभ हे सर्व आता एकाच छताखाली उपलब्ध करून देत चांदूर रेल्वे उपविभागाने आयोजित केलेले महाराजस्व समाधान शिबिर धामणगाव रेल्वे येथे उत्साहात पार पडले. या भव्य शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. चांदूर रेल्वे उपविभागाच्या वतीने धामणगाव रेल्वे येथील गणेश इन सभागृहात भव्य महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा मुख्य उद्देश नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या महसुली प्रश्नांचे तातडीने निराकरण करणे हा होता. या शिबिरामध्ये विविध शासकीय दाखले, महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामांचा निपटारा तसेच अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना थेट देण्यात आला. त्यामुळे परिसरातील शेकडो नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड, नगराध्यक्ष अर्चना अडसड, उपविभागीय अधिकारी महसूल तसेच महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचारी, नगर परिषदेचे अधिकारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींचा पुढाकार आणि महसूल प्रशासनाच्या समन्वयामुळे हे महाराजस्व समाधान शिबिर यशस्वीरित्या पार पडले असून नागरिकांना शासकीय सेवा थेट आणि जलद मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. महसूल विभागाच्या सेवांचा लाभ नागरिकांपर्यंत थेट पोहोचविणारे हे महाराजस्व समाधान शिबिर अनेकांकरिता दिलासादायक ठरले आहे.
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील मुख्य बाजारपेठेत पहाटे भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले. अवघ्या काही मिनिटातच 4 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र अग्निशमक यंत्रणा उशिरा पोहोचल्याने संपूर्ण दुकाने जळून खाक झाली. तलाठी अहवालानुसार या भीषण आगीत तब्बल 70 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील मुख्य बाजारपेठेत पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण करत 4 दुकाने वेढली आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस, ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी मानवी साखळी तयार करत बादल्या, हंडे आणि पाण्याचे कॅन यांच्या सहाय्याने आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की स्थानिकांच्या प्रयत्नानंतरही आग नियंत्रणात येत नव्हती. यानंतर मालेगाव, वाशिम आणि रिसोड येथून अग्निशमक दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या. मात्र जवळच असलेल्या मालेगाव नगरपंचायतीचा पाण्याचा बंब अपुरे पाणी घेऊन तब्बल 1 तास उशिरा घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तोपर्यंत आगीने 4ही दुकाने पूर्णपणे जाळून टाकली होती. वाशिम आणि रिसोड नगर परिषदेच्या अग्निशमक दलाने घटनास्थळी दाखल होत मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या भीषण आगीत अंकुश भालेराव यांचे ऑटोमोबाईल दुकान, बबन भांदुर्गे यांचे हॉटेल, गजानन गाभणे यांचा वॉटर फिटर प्लांट आणि इंगोले यांचे कृषी साहित्य विक्रीचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. तलाठी यांच्या प्राथमिक पंचनाम्यानुसार या आगीत सुमारे 70 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेतील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिरपूर ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. शिरपूरमधील या भीषण अग्नितांडवामुळे 4 व्यापाऱ्यांचे आयुष्यभराचे कष्ट काही मिनिटात राख झाले आहेत. आगीचे नेमके कारण काय, अग्निशमक यंत्रणा उशिरा का पोहोचली आणि नुकसानग्रस्तांना शासनाकडनं किती मदत मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. माहूरच्या श्री रेणुका देवी मंदिरातून समोर आली आहे प्रामाणिकपणाची प्रेरणादायी घटना. दर्शनासाठी आलेल्या भाविकाची तब्बल 3,30,000 रुपयांची रोकड असलेली बॅग मंदिरातच हरवली. मात्र रेणुका देवी संस्थानच्या सतर्क आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांनी ती सुरक्षित ठेवून योग्य खातरजमा केल्यानंतर भाविकाच्या स्वाधीन केली आहे. पाहूया हा विश्वास वाढवणारा रिपोर्ट. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील श्री रेणुका देवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या नाशिकच्या सुरेश भाऊ ताटू यांची 3,30,000 रुपयांची रोकड आणि मौल्यवान वस्तू असलेली बॅग मंदिर परिसरात राहून गेली. कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक सुंदरसिंग पवार यांची ही बाब लक्षात येताच त्यांनी बॅग सुरक्षित ताब्यात घेत वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर ध्वनिक्षेपणाद्वारे बॅग मालकाचा शोध घेण्यात आला. भाविक संस्थान कार्यालयात पोहोचल्यानंतर संपूर्ण शहानिशा करण्यात आली आणि पोलीस अधिकारी व विश्वस्तांच्या उपस्थितीत बॅगमधील 3,30,000 रुपयांची रोकड आणि इतर साहित्य सुरक्षितपणे परत करण्यात आले. या प्रामाणिक कार्याबद्दल भाविकांनी संस्थानच्या कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले असून रेणुका देवी संस्थानच्या सेवाभावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आम्ही मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गाभाऱ्यात बसलो. गाभाऱ्यात असल्यानंतर एक 5 मिनिटं बसल्यानंतर दर्शन घेतलं आणि तिथं बॅग खाली ठेवली. खाली ठेवल्यानंतर तिथं आमच्या लक्षात नाही राहिलं. लक्षात नसल्यामुळे आम्ही खाली परशुराम मंदिराकडे दर्शनासाठी गेलो. गेल्यानंतर एक 10 मिनिटांनी आलोसिंग झालं. आलोसिंग झाल्यानंतर माझा मुलगा कार्तिक म्हणून त्याच्या लक्षात आला बाबा आपली बॅग राहिली. त्याच्यानंतर आम्ही 10 मिनिटात परत वरती आलो. परत आल्यानंतर सिक्युरिटी संपर्क केला. सिक्युरिटी म्हटले की आमचा प्रोटोकॉल हे साहेब आल्यानंतर तुम्हाला बॅग तुमची परत मिळेल. त्यांनी आमची ओळख पटवली, कसे कसे पैसे ठेवलेले ते सांगितलं त्यांना. माझ्या आधार कार्डची झेरॉक्स आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी त्यांचं अभिनंदन केलं, स्वागत केलं. तुमची सिक्युरिटी खूप अलर्ट आहे, या गोष्टी घडल्या आमच्यासाठी चांगलीच आहे. त्यानंतर मग आता आमचे पैसे परत देत नाही. त्याच्यासाठी आमचं अभिनंदन आहे. सगळ्या सिक्युरिटीचं, सगळ्या संस्थांच्या बद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद. प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यामुळेच श्रद्धा अधिक दृढ होते, याची प्रचिती माहूरच्या रेणुका देवी संस्थानने पुन्हा एकदा दिली आहे.
लाखो भाविकांचा विश्वास जपणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर आता सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. हजारो नागरिक आणि युवक तिरंगा हातात घेऊन रस्त्यावर उतरले असून संविधानाच्या विजयाच्या घोषणा देत आनंद व्यक्त करीत आहेत. शिवाजी पार्क परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झालेत. हातात तिरंगा, चेहऱ्यावर उत्साह आणि इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. अनेकांनी हातातील पोस्टरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्यात. काहींनी हा विजय संविधानाचा असल्याचे सांगितलेत. याच गर्दीत मृत विद्यार्थ्यांचे प्रतिकात्मक पुतळे हातात घेऊन एक आंदोलनकर्ताही सर्वांचे लक्ष वेधताना दिसला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण परिसरात मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. आत्महत्या जी आहे ती केलेली नीटचा पेपर फुटल्यामुळे आणि त्या तरुणांची एक डेड बॉडी प्रतिकृती जी आहे ती घेऊन आलेली आपल्याला पाहायला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत असताना मुंबईतील शिवाजी पार्कमधील हा जल्लोष चर्चेचा विषय ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव, शिक्षणाला दिलेला सन्मान आणि भविष्यात मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा. अमरावतीत जनसेवा सप्ताहाच्या निमित्ताने 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते हजारो विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहांतर्गत अमरावतीतील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शोध प्रतिष्ठानच्या वतीने 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात आमदार सुलभा संजय खोडके यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, कॉलेज बॅग, पुष्पगुच्छ आणि वृक्ष भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना सुलभाताई खोडके यांनी शिक्षण हेच विकासाचे सर्वात मोठे साधन असल्याचे सांगत आजचा सत्कार हा केवळ गौरव नसून विद्यार्थ्यांना भविष्यात आणखी मोठी स्वप्ने पूर्ण करण्याकरिता प्रेरणा देणारा असल्याचे स्पष्ट केलेत. समाज आणि राष्ट्रांच्या विकासाकरिता प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणासोबत सामाजिक जबाबदारीही स्वीकारावी असे आवाहन त्यांनी केलेत. त्याचबरोबर बदलत्या पर्यावरणीय परिस्थितीचा उल्लेख करत 25,000 वृक्ष लागवड अभियानाच्या माध्यमातून प्रत्येकाने वृक्षारोपणाचा संकल्प करावा असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रम दरम्यान विद्यार्थी आणि पालकांना वृक्षांचे वाटप करण्यात आले. प्रमुख वक्ते अनिरुद्ध पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, संयम, संस्कार आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर जीवनातील प्रत्येक आव्हान स्वीकारण्याचा संदेश दिला. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये नवं चैतन्य निर्माण झालेत. शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके यांच्या संकल्पनेतनं आयोजित या कार्यक्रमात हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशाल LED स्क्रीन, शिस्तबद्ध नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या गौरवामुळे हा सोहळा एक प्रेरणादायी विद्यार्थी महामेळाव्यात रूपांतरित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. यावर्षी थोडासा दादांचा दुर्दैवी अपघाताने हे झालं. श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सेवा सप्ताह हा कार्यक्रम घेण्यात आला होता अमरावतीमध्ये. तर सेवा सप्ताहामध्ये 7 दिवस लगातार कार्यक्रम हे घेण्यात आले, ज्याच्यात रक्तदान शिबिर असेल, वृक्ष लागवड असेल, रुग्णांची सेवा असेल, नंतर विद्यार्थ्यांचा सत्कार असेल आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त 22 तारखेला पहिल्या दिवशी सुरुवात आम्ही ही रक्तदानाने केली आणि रविवार असल्यामुळे आज 26 तारखेला आम्ही हा कार्यक्रम सगळ्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात आला, ज्याच्यात 12वी आणि 10वी या विद्यार्थ्यांचे सत्कार घेण्यात आले, ज्याच्यात 10वीचे 85च्या वरती आणि 70च्या वर 12वीचे अशा विद्यार्थ्यांचेच फक्त सत्कार घेण्यात आले, ज्यांनी प्रेरणा भेटली पाहिजे की बाकी विद्यार्थ्यांना की बा सत्कार हा कार्यक्रम जसा आपण 75 किंवा 80च्या वर विद्यार्थ्यांचाच घेतो आहे, कारण त्यांचा एक मान सन्मान कुठे ना कुठे त्यांना एक पुढची दिशा दिसली पाहिजे. आणि दादांचं जसं नियोजन पद्धतीने कार्यक्रम करण्यात येत होते, आम्ही या नियोजनमध्ये दादांची आठवण ठेवून हा कार्यक्रम घेण्यात आला आणि याला चांगला जास्तीत जास्त लोक प्रतिसाद दिला आणि जास्तीत 25,000 झाडं आम्ही लावण्याचा संकल्पना केला. त्याची सुरुवात आम्ही महानगरपालिकेच्या बरेचशा ओपन स्पेस जिथे केले तिथे आम्ही स्वतः गड्डे करून स्वतः झाडं पाठवले आणि आम्ही स्वतः तिथे जाऊन उपस्थित होऊन झाडं लावण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत
15,000 झाडांचे आमचं नियोजन झालेलं आहे. अजून या हप्त्यात आम्ही पूर्ण बाकीचे 10,000 झाडं लावणार आहे. गुणवंतांचा सन्मान म्हणजेच केवळ पुरस्कार नव्हे तर नव्या पिढीच्या स्वप्नांना दिलेली प्रेरणेची नवी दिशा. अमरावतीतील हा उपक्रम शिक्षण आणि समाजसेवेचा सुंदर संगम ठरला आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र त्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.